सध्या मंत्री धनंजय मुंडे हे आरोपांमध्ये अडकलेले आहेत आणि आरोपांची मालिका त्यांच्या अवतीभोवती फिरत असतानाच त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया पार पडली। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या ते आराम करतायत, पण डोळ्याच्या शस्त्रक्रियेतनं ते सावरत नाहीत तोपर्यंत आता धनंजय मुंडेंना एका नवीन आजारानं ग्रासलंय। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा आजार झालाय आणि या आजारामुळे त्यांना सलग 2 मिनिटं सुद्धा नीट बोलता येत नसल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावरती पोस्ट करत शेअर केलेली आहे। हा एक स्थितीजन्य आजार आहे। चेहऱ्याच्या स्नायूंची हालचाल नियंत्रण करणाऱ्या नसेवर सूज आल्यामुळे ही स्थिती उद्भवते। यामध्ये चेहऱ्याचा एक भाग कमकुवत होणे, डोळा अपूर्ण बंद होणे, चेहरा निस्तेज वाटणे, एका बाजूला हसू अपूर्णपणे येणे यासारखी लक्षणे यामध्ये दिसतात। आणि शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं होतं, त्यांना पुरस्कार प्रदान केला होता। पण याची बोच कुठेतरी संजय राऊतांच्या मनात दिसली आणि त्यांनी जाहीरपणे माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती। यानंतर पहिल्यांदा शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीतल्या एका कार्यक्रमात एकाच मंचावर आलेले। असा छाती पुढे काढून चालला पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे। मी मराठी माणूस आहे, महाराष्ट्राचा, शिवरायांच्या महाराष्ट्राचा मराठी माणूस, आणि ते आम्ही माननीय शरद पवार साहेबांना पाहतो। तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स योद्धा आमचा आहे, आमचा नेता आहे, आमचा सेनापती ते महाजी शिंदे आहे। तुझं नेतृत्व पाहतो म्हणून जो वाद झाला तो महाजी शिंदे यांच्या मोठेपणावरून झालेला आहे। महाजी शिंदे किती मोठा आणि महाजी शिंदेचं मोठेपण आपल्याला टिकवायचं असेल, ती ओळख आपल्याला टिकवायची। दिल्लीमधली माणसंही मूळ दिल्लीकर नाहीत, येतात निघून जातात। आज आम्ही आहोत, आज राज्य गेलं, 20 वर्ष राहिलो, आम्ही निघून गेलो। केजरीवाल आले, केजरीवाल बाहेरचा माणूस, कोणी महाराष्ट्रात परत जातं, कोणी राजस्थानला जातं, उद्या कोणी गुजरातला परत जाईल। थांबायचं नाही। ती आता भारतीय संसदेमध्ये संसद भरत नाही। सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन इमारत उभी केली संसद म्हणून। मला आतमध्ये गेल्यावरती वाटतं मी लग्नाच्या हॉलमध्ये चाललो, मोठा बँकेट हॉल आहे, आता आम्हाला जेवायला वाटते। धाराशिवचं राजकीय टायगर ऑपरेशन मी नाही तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असं विधान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। वाघ दोनदा जाळ्यात अडकलेला, पण योग्य ठिकाणी इंजेक्शन न दिल्याने तो सुटला, असंही सूचक विधान सरनाईकांनी केलं। 24 फेब्रुवारीचा जनता दरबार हा ठाणेकरांसाठी असणार असून यापुढे ठाण्यातील प्रत्येक तालुक्यात असे जनता दरबार घेणार असं गणेश नाईकांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरू होण्याची चिन्ह आहेत। आगामी निवडणुका युती म्हणूनच लढण्याची तयारी असल्याची माहिती भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। या दरम्यान योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असंही चव्हाण म्हणाले। धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर शिंदे गट नाराज असण्याची चर्चा रंगली होती आणि दरम्यान या संदर्भात विचारलं असता मंत्री प्रताप सरनाईकांनी थेट हातच जोडले। सरनाईकांनी बोलणं टाळल्यानं शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं। अंजली दमानी यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। मंत्रिमंडळाचे ठराव मंजूर करून न घेता यापूर्वीही पैसे उचलण्यात आले आहेत असा आरोप विजय कुंभार यांनी केला। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुण्यात ठाकरे गट ॲक्शन मोडवरती आलाय। गेल्या 3 दिवसात तब्बल 180 शिवसैनिकांच्या वॉर्ड निहाय मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। भाजप नेते खासदार अशोक चव्हाणांच्या भोकर मतदारसंघात आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी 100 गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। चिखलीकरांनी राष्ट्रवादीचा मेळावा घेत अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला। भोकरमध्ये मेळावा होणार हे समजल्यावर अनेकांना फोन केले की मेळाव्याला जाऊ नका असा आरोप प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाणांवर केला। प्रताप पाटील आणि दहशत हे समीकरण नवं नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दहशत चालू देणार नाही असंही चिखलीकर म्हणाले।
नवी मुंबई भाजपकडून सभासद नोंदणी कार्यशाळा घेण्यात आली. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार विक्रांत पाटलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. लाडकी बहीण योजनेचा निकषात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ज्या बहिणी निकषात बसत नाहीत अशा बहिणींनाच योजनेचा लाभ मिळणार नाही असं तटकरे म्हणाले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. सत्र न्यायालयाने अपील करण्यासाठी 3 दिवसांची मुदत दिली आहे. माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटेंना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शिक्षा सुनावली. छावा चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड आणि विकृतीकरण करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी केला आहे. खोटा इतिहास नव्या पिढीसमोर ठेवून एक नरेटिव्ह सेट केला जात असल्याचं भानुसे म्हणाले. तालुका कृषी अधिकारी आणि सहकर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सिल्लोडमधील कृषी सहाय्यक योगेश सोनवणे यांनी तालुका कृषी कार्यालयात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या पत्नीच्या आरोपावरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना पदाधिकारी अशोक धुडी अपहरण आणि हत्या प्रकरणाच्या 1 महिन्यानंतरही मुख्य आरोपी अविनाश धुडी अजूनही फरार आहे. अविनाश धुडी पालघरमध्येच असल्याचा दावा धुडी कुटुंबियांनी केला. आरोपीला तात्काळ अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा धुडी कुटुंबियांनी दिला. अमरनाथमध्ये इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागली आणि या दुचाकीच्या आगीमुळे बाजूला उभ्या असलेल्या तब्बल 12 गाड्या आगीच्या बक्षस्थानी गेल्या. जमिनीच्या वादातून कल्याणमध्ये एका व्यक्तीने आपल्या चुलत भावाची गोळ्या घालून हत्या केली. दोघेही भाऊ उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. संगमनेरच्या गुंजाळवाडी परिसरातील एका घरात बनावट नोटा छापल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पुणे गुप्तचर विभागाने या घरावर छापा टाकला. या प्रकरणी नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, कागद आणि बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये एका 19 वर्षीय तरुणाने 3 प्रवाशांवर थेट चाकू हल्ला केला. धक्का लागल्याच्या कारणातून चाकू हल्ला केल्याची माहिती आहे. दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात. यवतमाळच्या दिग्रसच्या दीनबाई शिक्षण संस्थेला भाषिक आधारावर अल्पसंख्याक शाळेचा दर्जा देण्यात आला होता. दरम्यान सर्व संचालक मराठी भाषिक असल्यानंतरही मंत्री संजय राठोड यांनी हा दर्जा कसा काय दिला हा मुद्दा कॅबिनेटमध्ये उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीसांनी याविषयीची दखल घेत या आदेशाला स्थगिती दिली आहे. अमरावतीच्या सिद्धपूरमधील एका मठात सेवेकरी आणि साथीदाराने एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं. त्यामुळे ही मुलगी 8 महिन्यांची गर्भवती राहिली. दरम्यान तक्रारीनंतर दोन्ही आरोपींसह पीडितेच्या मावशीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तर अत्याचार प्रकरणातील 4था आरोपी पीडितेचा मामाच निघाला असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलवर छापा टाकत वेश्या व्यवसायातून 3 महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर 4था आरोपी फरार असल्याची माहिती आहे. केडीएमसी हद्दीतील अनधिकृत इमारती प्रकरणी ठाकरे गटाने धक्कादायक प्रकार उघड केलेला आहे. कोर्टाच्या निकालानंतर साई गॅलेक्सी इमारतीत एका खोलीचं रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन बंद असताना हे कसं शक्य झालं असा सवाल ठाकरे गटानं केला. वाशीतल्या पामबीच मार्गावर वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. अपघाताची घटना ताजी असतानाही वाहन चालकांकडून विरुद्ध दिशेने प्रवास करून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जातात. पालघरच्या वाडा तालुक्यातील वडवलीत टायर कारखान्यामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. कारखान्यातील धुरामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दरम्यान नागरिकांना त्रास होत असेल तर असे कारखाने तातडीने बंद करावेत असे आदेश मंत्री गणेश नाईकांनी दिले. मुंबईतील गोमंडीच्या पद्मानगर परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली. परिसरात दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला.